अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये सकाळपासूनच मतदारांचा उत्साह जो पाहायला मिळतो आहे आणि यामध्ये जर आपण बघितलं तर तृतीयपंथी जे आहेत तर ते देखील मतदानापासून कुठेतरी लांब राहिलेले नाही। त्यांनी देखील आपला मतदानाचा हक्क जो आहे तो बजावलेला आहे। एकंदरीत जर बघितलं सकाळपासूनच मतदारांचा उत्साह पाहायला मिळतोय। थेट त्यांच्याशी बोलणार आहोत। आपण मतदान केलेलं आहे, काय नेमकी भावना आहेत? मतदान केलेलं आहे, मतदान असं केलं की मतदानाचा हक्क आहे आपला, तरी आम्ही मतदान 100% केले। त्या नागरिकांना, जनतेला आम्ही पण आवाहन करतो की तुम्ही पण मतदान करा, मतदानाचा हक्क सोडू नका। हा मतदान करण्याकरता आम्ही फार संघर्ष लढलेला आहे। हे मतदान कार्ड मिळवण्याकरता काही गव्हर्नमेंट आम्हाला ॲपसेट करत नव्हती। आम्ही कुठं लढे देऊन याला आम्ही स्वतः करून पुढे येऊन आम्ही ॲपसेट करायला लावलेलं आहे। ते आता मतदानाचा हक्क भेटला का सोडायचा, म्हणून आम्ही मतदानाचा हक्क पूर्णपैकी बजावतोय। मतदान केलेलं आहे, आज काय भावना आहेत, काय आवाहन करावं इतरांना देखील? हेच आवाहन करेल मी की ज्यांचं बी काही मतदानामध्ये नाव असेल त्यांनी घरात बसू नये, यावा, आपलं मत करावा आणि आपल्या मनाचे सरकार निवडावं। आणि आपण आपल्या मनाचे सरकार निवडू त्यावेळेस आपले कामं होणार। आमच्या लोकांना तर इतक्या अडचणी होत्या की आमचं मतदान कार्ड बनत नव्हतं, आमचं आधार कार्ड बनत नव्हतं। हे आमचे गुरु आहेत, आमचे काजल हाजी गुरु नगरकर यांच्या सहकार्याने आम्हाला मतदान कार्ड मिळाले आणि आम्हाला आधार कार्ड मिळाले, तर यांच्यामुळे आम्ही आज मतदान करू शकतो। तर असंच तुम्ही बी तुमचं मतदान वाया घालू नका, तुम्ही नक्कीच मतदान करा। 100% आमच्या लोकांचं मतदान झालेलं आहे, तुम्ही 100% तुमचं मतदान करा। काय नेमकी भावना आहेत? आपण मतदान केलेलं आहे आणि काय नेमकं? जय हिंद, जय महाराष्ट्र। मी अहमदनगरमधून बिपाशा किन्नर बोलते की आज हे अहमदनगर राज्यसभा निवडणूक आयोगामध्ये जे काही आम्हाला मतदान करण्याचा अधिकार मिळाला, पूर्वी हा अधिकार नव्हता। आम्हाला जे इतरांना, प्रत्येक माणसांना आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड या पद्धतीचे जे काही ओळखपत्र असतात यासाठी खूप प्रॉब्लेम्स होते। परंतु आमचे तृतीयपंथी यांचे गुरु काजल गुरु यांनी खूप संघर्ष केला। त्यांनी राजकीय क्षेत्रात खूप वाद घातले आणि आम्हाला या सर्व अधिकारांसाठी, या सर्व कागदपत्रांसाठी आणि विशेष म्हणजे लोकशाही राष्ट्रामधल्या लोकशाहीच्या मतदानाच्या अधिकारासाठी जे काही कार्ड वगैरे उपलब्ध करून दिले, त्यामुळे आज आम्ही त्यांच्या कृपेने मतदानाचा अधिकार बजावला। त्याबद्दल आम्हाला सर्वांना आनंद आहे आणि निश्चितच आमच्या गुरूंचे जे काही जो कोणी राजकीय नेता निवडून येईल त्याने आमच्यासाठी काही कार्य करावे असे प्रयत्न आहे, त्यात यशस्वी आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। एकूण जर बघितलं तर तृतीयपंथीयांचा देखील उत्साह जो आहे तर तो मतदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे। अहमदनगर जिल्ह्यामध्ये आपण जर विचार केला तर जवळपास 119 तृतीयपंथी आहेत ज्यांनी आपला मतदानाचा हक्क जो आहे तर तो बजावलेला आहे। कॅमेरा पर्सन गजानन बाळापूरकर, सुनील भोंगळ, एबीपी माझा, अहमदनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।